शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन एज्युकेशन शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा प्रकरण 15 सजीवातील जीवन प्रक्रिया हा पाठ अभ्यासणार आहोत. मी श्रीमती सुरेखा तुळशीराम शिंदे, शिवसृष्टी कुर्ला कामगार मनप्पा शाळा कुर्ला. तर आज आपण या प्रकरणातील मानवातील समन्वय व उत्सर्जन हा घटक अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम मानवातील उत्सर्जन म्हणजे काय हे पाहणार आहोत आपण. आज आपण मानवातील उत्सर्जन प्रत्येक घरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कागद, नको असलेल्या वस्तू, कचरा इत्यादी आपण बाहेर फेकून देतो. तसेच सजीवांच्या शरीरामध्ये नको असणारे पदार्थ जे असतात किंवा जे पदार्थ तयार होत असतात ते कालांतराने आपण फेकून देत असतो किंवा सुका किंवा ओला कचऱ्याच्या माध्यमातून ते आपण फेकून देत असतो. मानवाच्या शरीरात जैव रासायनिक क्रिया होत असताना नको असणारे जे पदार्थ आहेत या पदार्थांमध्ये युरिया, युरिक आम्ल, अमोनिया असे घातक पदार्थ तयार होत असतात. जर हे पदार्थ शरीरामध्ये साचून राहिले तर गंभीर इजा शरीराला पोहोचू शकतात किंवा त्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. मग हे घातक पदार्थ जे आहेत आपल्या शरीरामध्ये जर साचून राहिले किंवा शरीरात जास्त काळ राहिले तर आपल्या शरीराला तर ते गंभीर इजा पोहोचू शकतात. हे घातक पदार्थ जे आहेत ते नको असणारे घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेलाच उत्सर्जन असे म्हणतात. मानवातील उत्सर्जन प्रक्रिया ही गुंतागुंतीची असते, त्यामुळे अन्नातील उत्सर्जन होणे हे आवश्यक असतं. म्हणजे आपण जर बघितलं इथून मागच्या पूर्ण सुरुवातीपासून की मानवाच्या शरीरामध्ये जैव रासायनिक क्रिया जेव्हा होत असते त्यावेळेला नको असणारे पदार्थ हे शरीराच्या बाहेर टाकले जातात. त्यामध्ये जैव रासायनिक अभिक्रिया ही होत असते आणि त्याच्या मार्फत युरिया, युरिक आम्ल, अमोनिया असे घातक पदार्थ तयार होत असतात. जर हे शरीरात साचून राहिले तर गंभीर इजा शरीराला पोहोचू शकतात किंवा मृत्यूही होऊ शकतो. म्हणून नको असणारे जे घातक पदार्थ आहेत हे घातक पदार्थ जर शरीरात साचून राहिले किंवा शरीरात जास्त काळ टिकून राहिले तर ते शरीराला इजा पोहोचू शकतात किंवा कालांतराने त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आता आपण आपल्या परिसरातील कचऱ्याची जर योग्य विल्हेवाट लावली किंवा आपण विविध प्रकारचे अन्न ग्रहण करतो, यातून न पचलेल्या अन्नाचे मल व मूत्र तयार होत असते. ह्या मानवी शरीरामध्ये मल हे गुदद्वारा व मूत्र हे मूत्रनलिकेद्वारे शरीराच्या बाहेर टाकले जाते. मानवी शरीरामध्ये वेगवेगळे इंद्रिय जे असतात ते इंद्रिय कार्यरत आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा श्वास घेत असतो त्यावेळेला श्वासासाठी श्वसन संस्था आणि पचनासाठी पचन संस्था ही कार्यरत असते. ज्या वेळेला मानवी शरीरात वेगवेगळे इंद्रिय कार्यरत असतात त्यावेळेला या मानवी शरीरामध्ये वृक्काची जोडी, मूत्राशय, मूत्रवाहिनीची जोडी इत्यादी अशा अवयवांचा उत्सर्जन संस्थेमध्ये समावेश होत असतो. म्हणजे उदराच्या पाठीमागील बाजूस जर आपण बघितलं, उदराच्या पाठीमागील बाजूस पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे काय असतं, घेवड्याच्या बियांच्या आकारांची वृक्क असतात. आणि ही वृक्क जे आहेत ही वृक्क हे मूत्र गाळण्याची क्रिया जी असते, वृक्कामधील मूत्र गाळण्याच्या क्रियेला आपण काय म्हणत असतो, नेफ्रॉन असं म्हणतो. म्हणजे उदराच्या पाठीमागील बाजूस पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या आकाराच्या बिया ज्या असतात, इथे आकृतीमध्ये दाखवलेली आहे बघा तुम्हाला. मानवी उत्सर्जन संस्था ही जी आहे त्या उत्सर्जन संस्थेमध्ये घेवड्याच्या आकाराचे जे वृक्क आहे ते 2 वृक्क बियांच्या आकाराचे असतात आणि या वृक्कातील जे मूत्र गाळलं जातं किंवा मूत्र गाळण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं, नेफ्रॉन असे म्हणतात. यामध्ये
बोमन संपुट असतात आणि युरियायुक्त रक्त जेव्हा ग्लोमेरुल्स मधील रक्तकेशिकांमधून बाहेर जातं, त्यावेळेला त्यावेळेला हे रक्त त्या कपाच्या आकाराच्या पातळ भित्तिका ज्या असतात, त्या पातळ भित्तिका असलेल्या वरच्या भागामध्ये असतात. यालाच आपण बोमन संपुट असे म्हणतो. आता इथे या आकृतीमध्ये स्क्रीनवर जी आकृती दिसते याच्यामध्ये वृक्काची 2 जोडी दाखवलेली आहे. खालच्या भागाकडे मूत्राशय आणि मूत्रवाहिनीची जोडी दाखवलेली आहे. म्हणजेच या मानवी शरीरामधील वृक्काची जोडी आणि मूत्राशय, मूत्रवाहिनीची जोडी अशा अवयवांचा उत्सर्जन संस्थेमध्ये समावेश केला जातो. उदराच्या पाठीमागच्या बाजूस म्हणजे उदराच्या पाठीमागच्या बाजूस पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्यांच्या बियांच्या आकाराची वृक्के असतात. आत्ताच मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या वृक्कातील मूत्र गाळण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं? नेफ्रॉन असं म्हणतात. आणि याच्यामध्ये हे नेफ्रॉन जे आहे या नेफ्रॉनमध्ये बोमन संपुष्ट असतात आणि ते युरियायुक्त रक्त जेव्हा ग्लोमेरुल्स मधून रक्तकेशिकांमध्ये जाते किंवा ते गाळले जाते त्यावेळेला ते कपाच्या आकाराच्या पातळ भित्तिका असलेल्या वरचा जो भाग असतो त्याला आपण बोमन संपुट असं म्हणत असतो. आता हे वृक्काचं कार्य काय आहे? वृक्क रोज साधारणपणे 190 लिटर द्रव्य गाळते, ज्यामधून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होत असते. मानवी मूत्र वनस्पतींना दिल्यास त्यातील युरिक आम्ल व सोडियम क्लोराईडच्या मात्रेमुळे वनस्पती करपतील. म्हणजे मानवी मूत्र हे जे आहे वनस्पतींना चालत नाही. त्याचं कारण काय आहे? त्यामध्ये युरिया, सोडियम क्लोराईड यांची संहती जास्त असते आणि मानवी मूत्र वनस्पतींना जर दिलंस तर त्या वनस्पतींना दिल्यानंतर त्यातील युरिक आम्ल व सोडियम क्लोराईडच्या मात्रेमुळे वनस्पती काय होतील? करपतील किंवा नष्ट होऊन जातील. तर मानवातील उत्सर्जन याच्यामध्ये पुढचा घटक आहे तो म्हणजे रक्तव्याश्लेषण. आता हे रक्तव्याश्लेषण कसं होतं? तर कृत्रिम पद्धतीचा याच्यामध्ये वापर केला जातो. या क्रियेला काय म्हटलं जातं? रक्तव्याश्लेषण असं म्हणतात. यावेळी 500 मिलीलिटर रक्त पाठवलं जातं आणि ते शुद्ध करून रोग्याच्या शरीरामध्ये सोडलं जातं. आता या पुढचा घटक जो आहे तो आहे मानवातील समन्वय. मानवातील आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या क्रिया करत असतो, त्या क्रिया करत असताना नियंत्रण आणि समन्वय यांची आवश्यकता असते. मानवी प्रक्रियांचा उत्तम प्रकारे व परिणामकारकरित्या समन्वय करणे जरुरीचे असते. म्हणजे ज्या वेळेला मानव दैनंदिन जीवनामध्ये नियंत्रण आणि समन्वय जेव्हा जेव्हा आवश्यकता असते त्या वेळेला मानवी प्रक्रियांचा उत्तम प्रकारे समन्वय करणं प्रत्येक गरजेचं असतं. मानवी शरीर क्रियांच्या समन्वयांचे नियंत्रण करण्यासाठी 2 यंत्रणेद्वारे केले जाते. ते पहिली यंत्रणा आहे ती म्हणजे चेता नियंत्रण आणि दुसरी जी आहे ती म्हणजे रासायनिक नियंत्रण. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात चेता नियंत्रण म्हणजे काय? तर चेता नियंत्रण हे पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देण्याची क्षमता जी असते मानवामध्ये ती ह्या चेता नियंत्रणाद्वारे प्राप्त केली जाते किंवा होत असते. पर्यावरणामध्ये जे बदलांच्या अनुषंगाने मानवी शरीरामध्ये आवेग निर्माण होत असतात, ह्या आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता जी असते किंवा ती क्षमता निर्माण करण्याचं जे महत्वाचं कार्य असतं, हे कार्य चेता नियंत्रणाद्वारे केले जाते. तर सजीवांच्या शरीर रचनेमध्ये ह्या आवेगांना प्रतिसाद देण्याचं जे कार्य असतं, त्या कार्याच्या रचनेतील क्लिष्टतेवर अवलंबून असतं. आता उदाहरण घ्यायचं झालं तर अमिबा सारखा जो एकपेशीय प्राणी आहे, अशा एकपेशीय प्राण्यांमध्ये आवेग आणि प्रतिसाद निर्माण करणारी चेतासंस्था नसते. बघा, अमिबा सारखा जो एकपेशीय सजीव आहे किंवा एकपेशीय प्राणी जो आहे, त्याच्यामध्ये आवेग आणि प्रतिसाद निर्माण करण्याची चेतासंस्था नसते. परंतु मानवासारख्या बहुपेशीय प्राण्यांमध्ये आवेगांना प्रतिसाद देण्यासाठी चेतापेशी आणि चेताबंध इथे आकृतीमध्ये दिसतंय पहा. चेतापेशी आणि चेताबंध यांच्या साहाय्याने चेताबंध
किंवा त्यांची यंत्रणा ही कार्यरत असते आणि हे नियंत्रण शरीरातील विशेष प्रकारच्या पेशींद्वारे केले जाते. या पेशींनाच आपण काय म्हणत असतो? चेतापेशी असे म्हणतो. मग चेतापेशी म्हणजे नेमकं काय? की शरीरामध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी म्हणतात. शरीरामध्ये बघा, शरीरामध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात. चेतापेशी या मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक आहेत. मानवी शरीरामध्ये जर तुम्ही बघितलं, तर सर्वात मोठ्या आकाराची जी चेतापेशी आहे, ही त्या चेतापेशीची लांबी ही काही मीटर पर्यंत असते आणि त्या चेतापेशीमध्ये रासायनिक विद्युत आवेग निर्माण करण्याची किंवा वहन करण्याची क्षमता असते. तर ह्या चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात. परत एकदा व्याख्या करते बघा. चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या चेतापेशींना चेताबंध असे म्हणतात. आता ह्या चेतापेशी किंवा हे चेताबंध यांच्या साहाय्याने काय बनतात? चेता बनतात म्हणजेच नर्व्हस बनतात आणि या अशा चेतापेशी किंवा चेताबंध यांना आपण काय म्हणत असतो किंवा यांच्यापासून आपल्याला यांच्या साहाय्याने चेता बनतात. आपल्या पर्यावरणामध्ये जर बघितलं आपण, तर रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होतो. म्हणजे सर्व माहिती ही जी आहे वृक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकांद्वारे ग्रहण केली जाते आणि ही रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होतात. त्यांचे वहन वृक्षिकेकडून पेशिकाईकडे, पेशिकाईकेकडून अक्षतंतूकडे व अक्षतंतूकडून त्यांच्या टोकाकडे होते. हे आवेग जे आहेत, एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे संक्रमित केले जातात. यासाठी आपल्याला अक्षतंतूच्या शेवटच्या टोकाशी शेवटच्या टोकाशी जो विद्युत आवेग आहे, चेतापेशीला काही रसायने स्त्रवण्यास उद्युक्त करतो. ही रसायने जी आहेत, 2 चेतापेशी दरम्यान असलेल्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजे संपर्क स्थानातून जात असतात आणि चेतापेशीच्या वृक्षिकेमध्ये निर्माण करतात. अशा वेळेला काय होतं, की विद्युत आवेगाच्या स्वरूपातील माहितीचे शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन करण्याची क्षमता असलेल्या चेताच्या सुसंघटित जाळ्याने ती चेताऊती बनलेली असते. आता आपल्याला पुढे बघायचंय चेतापेशींचे प्रकार. आता चेतापेशींचे वर्गीकरण हे त्यांच्या कार्यानुसार 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. तर त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे संवेदी चेतापेशी, दुसरा प्रकार आहे प्रेरक चेतापेशी आणि तिसरा जो आहे तो सहयोगी चेतापेशी. आता सर्वप्रथम आपण संवेदी चेतापेशी कशाला म्हणतात किंवा संवेदी चेतापेशी म्हणजे काय हे बघूयात. तर संवेदी पेशी ह्या आवेगाचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जूकडे करतात. बघा, संवेदी जे आहे, संवेदना जी आपल्याला होत असते, या संवेदी चेतापेशी आवेगांचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू आणि मेरुरज्जूकडे करतात. तर दुसरी आहे प्रेरक चेतापेशी. प्रेरक चेतापेशी आवेगांचे वहन मेंदू व मेरुरज्जू स्नायू किंवा ग्रंथीसारख्या प्रेरक अवयवांकडे करते. तिसरी सहयोगी चेतापेशी. सहयोगी चेतापेशी चेतासंस्थेच्या एकात्मिकतेचे संकलनात्मक कार्य करीत असतात. अशा पद्धतीने या चेतापेशीच्या चेतापेशींचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये आपण पहिली संवेदी चेतापेशी, प्रेरक चेतापेशी, सहयोगी चेतापेशी. पहिली जी आहे तिचं वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू आणि मेरुरज्जूकडे, प्रेरकचं मेंदू व मेरुरज्जू आणि स्नायू आणि सहयोगीचं फक्त एकात्मिकेचे संकलनात्मक कार्य करत असते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे मानवी चेतासंस्था. मानवी चेतासंस्थाचे सुद्धा 3 भागामध्ये
वर्गीकरण होते किंवा मानवी चेतासंस्थेच्या पुढील 3 भागात विभागणी केली जाते. तर त्यामध्ये पहिली जी आहे ती मध्यवर्ती चेतासंस्था, दुसरी आहे परिघीय चेतासंस्था, तिसरी स्वायत्त चेतासंस्था. आता यामध्ये आपण पहिली जी आहे ती बघूयात, मध्यवर्ती चेतासंस्था. आता मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू आणि मेरुरज्जू यांनी बनलेली असते. जर आपण बघितलं मानवी मेंदूची रचना ही अतिशय नाजूक असून ती विकसित आहे आणि मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग असतो. तो कुठे आहे? डोक्याच्या कवटीमध्ये म्हणजेच करपरेमध्ये तो संरक्षित असतो. मेरुरज्जूला कशेरू स्तंभाचे किंवा पाठीच्या कण्याचे संरक्षण मिळते. नाजूक मध्यवर्ती चेतासंस्था किंवा त्यामधील जी अस्थे आहेत, हाडे आहेत, यांच्या दरम्यान पोकळीत संरक्षण करणारी मस्तिष्क आवरणं असतात. मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलय म्हणतात. तर जी लांब पोकळी असते मेरुरज्जूमध्ये, जी लांब अशी उभी दाखवलेली बघा, लांब पोकळी असते तिला आपण मध्यनाल असे म्हणतो. मस्तिष्क निलय, मध्यनाल व मस्तिष्क आवरणामधील पोकळ्यांमध्ये प्रमस्तिष्क मेरुद्रव्य असतो. हा द्रव्य मध्यवर्ती चेतासंस्थेत पोषक द्रव्य पुरवतो, तसेच आघातापासून तिचे संरक्षण सुद्धा करतो. आता जर तुम्ही पाहिलं की मस्तिष्क पुच्छ चेता नियंत्रणामध्ये किंवा आपण मेंदूची रचना जर बघितली तर याच्यामध्ये आपल्याला आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं मेंदूची रचना जेव्हा बघतो आपण त्यावेळेला वरचा भाग जो असतो तो प्रमस्तिष्क, खालचा भाग जो आहे तो अणुमस्तिष्क, मेरुरज्जू आणि मस्तिष्क पुच्छ. आता सगळ्यात शेवटचा जो भाग असतो म्हणजे पुच्छ भाग जो असतो तो कुठला असतो? मस्तिष्क पुच्छचा असतो. तर प्रौढ माणसाच्या किंवा प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन हे सुमारे किती असते? 1300 ते 1400 ग्रॅम इतके असून तो सुमारे 100 अब्ज चेतापेशींचा बनलेला असतो. मगाशी जर तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांच्या तासाला सुद्धा हाच घटक होता. त्यावेळेला सरांनी मेंदूची डावी बाजू आणि उजवी बाजू याचं कार्य अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे, की मेंदूची डाव्या बाजूची जी कार्य करण्याची क्षमता असते त्याच्यामध्ये तार्किक विचार करण्याची किंवा भाषा, शास्त्र व गणित विश्लेषणात्मक विचार करण्यासाठीची नियंत्रित करते. तर उजवी बाजू जी आहे, तर उजवी बाजू लिखाण, तर्कसंगत किंवा आपले संभाषण आणि विचार नियंत्रित करत असते किंवा उजव्या बाजूमध्ये कला क्षमता सुद्धा असतात, की त्या नियंत्रित करण्याची तिथे त्याचं कार्य असतं. आता प्रमस्तिष्कचं जर कार्य आपण बघितलं, मेंदूच्या भागामध्ये जो प्रमस्तिष्क आहे, त्याचं कार्य काय आहे? ऐच्छिक हालचालीचं नियंत्रण केलं जातं. उदाहरणार्थ आपण ऐच्छिक हालचाली करत असतो. धावणे मैदानावर किंवा आपण पुस्तक उचलून ठेवतो वर्गामध्ये. आपण अभ्यास करत असताना आपल्या हातांची हालचाल वगैरे जी होत असते किंवा आपण त्या ऐच्छिक हालचालींचं नियंत्रण करतो. मनाची एकाग्रता, त्यानंतर नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयक क्रिया हे सगळे प्रमस्तिष्क या मेंदूच्या भागामध्ये येतात. त्यानंतर दुसरा आहे तो अणुमस्तिष्क. याच्यामध्ये याचं कार्य कुठलं आहे? ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे, शरीराचा तोल सांभाळणे. तिसरं आहे मस्तिष्क पुच्छ, हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोश्वास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करणे. त्यानंतर पुढचं आहे मेरुरज्जू. त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे, मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे आणि प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र म्हणून कार्य करणे. हे झालं प्रमस्तिष्क, अणुमस्तिष्क आणि मेरुरज्जू यांचे कार्य. त्यानंतर पुढचाच घटक आहे तो म्हणजे मेरुरज्जू. मेरुरज्जू हा मध्यवर्ती चेतासंस्थेचाच भाग असून तो कशेरू स्तंभामध्ये स्थिर झालेला आहे. तो काहीसा जाडसर असून पुढच्या साईडला जो आहे तो निमुळता होत जातो आणि शेवटी धाग्यासारखा असा तंतुमय भाग असतो त्याला अंततंतू असे म्हणतात किंवा त्याच्यावर जे आहे ते कशेरू स्तंभ असतात आणि मेरुरज्जूचे मध्यवर्ती चेतासंस्थेचे भाग आणि काहीसा जो असतो
तो चपटा भाग असतो. म्हणजे पाठीचा कणा जो असतो तिथे कशेरुस्तंभ असतात. अशा पद्धतीने आपण मेरुरज्जू हा पाहिलेला आहे. त्यानंतर परिघीय चेतासंस्था. परिघीय चेतासंस्थेमध्ये यामध्ये 2 प्रकार आहेत. ते म्हणजे कर्पर चेता आणि मेरू चेता. तर कर्पर चेतामध्ये काय आहे, मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पर चेता म्हणतात. त्याच्या आजूबाजूचा भाग व मेंदू यांच्याशी या संलग्नित असतात. कर्पर चेताच्या 12 जोड्या असतात. तर मेरू चेतामध्ये मेरुरज्जूपासून निघणाऱ्या चेतांना मेरू चेता असे म्हणतात. शरीराचे विविध अवयव व भागाशी या संलग्नित असतात आणि मेरुरज्जूला 32 जोड्या असतात. त्यानंतर पुढचा घटक जो आहे तो म्हणजे स्वायत्त चेतासंस्था. स्वायत्त चेतासंस्था या हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादी सारख्या अनैच्छिक अवयवातील चेतांनी स्वायत्त संस्था तयार होत असते. याला आपण स्वायत्त चेतासंस्था असे म्हणतो. पुढचा घटक आहे तो म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया. पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेल्या प्रतिसाद म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया होय. जर आपण एखादं उदाहरण जर घ्यायचं झालं तर एखाद्या घटनांना काही न विचार करता आपण पटकन प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रतिक्रियेवर आपल्याला कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. म्हणजेच ही जी घटना आहे ही पर्यावरणातील उद्दीपक दिलेला प्रतिसादच आहे. आणि अशा परिस्थितीत मेंदूशिवाय नियंत्रण व समन्वय हा योग्य प्रकारे राखला जातो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे रासायनिक नियंत्रण. आपल्या शरीरामध्ये संप्रेरक या रासायनिक पदार्थामार्फत देखील समन्वय व नियंत्रण केले जाते. अंतःस्रावी ग्रंथीतून संप्रेरक संप्रवत असतात आणि ह्या ग्रंथी ज्या आहेत त्या ग्रंथी वाहिनी विरहित ग्रंथी असं म्हटलं जातं. या ग्रंथीकडे त्याचा स्राव साठवण्यासाठी किंवा स्रवाची करण्यासाठी कोणत्याच प्रकारच्या वाहिन्या नसतात आणि म्हणून ही संप्रेरके तयार होत असताना ती सरळ रक्त प्रवाहात मिसळली जातात. यालाच अंतःस्रावी ग्रंथी असे म्हणतात आणि त्या ठराविकच ठिकाणी जरी असल्या तरी त्यांची संप्रेरक ही रक्ताद्वारेच शरीराच्या सर्व भागामध्ये पोहोचवली जातात. अंतःस्रावी ग्रंथी ज्या आहेत त्या चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात आणि शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण आणि एकात्मीकरण करण्याचे कार्य ह्या दोन्ही संस्था एकमेकांच्या मदतीने करतात. या 2 संस्थांमधील फरक म्हणजे काय आहे की चेतावेग हे जलद व अल्पावधीसाठीच असतात, तर संप्रेरकाची क्रिया ही खूप हळूवार किंवा धीम्या गतीने होणारी असते आणि ती दीर्घकाळ टिकणारी असते. पण गरज असेल तेवढ्याच प्रमाणात हे संप्रेरक स्रवणे अतिशय महत्वाचे असते. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. या संप्रेरकाचं श्रवण होण्यासाठी प्रमाण व वेळ यांचं नियमन केलं जातं. उदाहरणार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की स्वादुपिंडामधील पेशींना त्यांची जाणीव होते व या उद्दीपनास प्रतिसाद म्हणून या पेशी जास्त प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करत असतात. अशा पद्धतीने आज आपण मानवातील समन्वय अभ्यासलेला आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला जो अभ्यास केलेला आहे किंवा सुरुवातीला जो घटक बघितलेला आहे तो म्हणजे मानवातील समन्वय आणि त्यानंतर चेता नियंत्रण, रासायनिक नियंत्रण, चेतापेशींचे प्रकार, मानवी चेता संस्था यांचे 3 प्रकार, चेतापेशींचे प्रकार हा घटक आपण या पाठामध्ये अभ्यासलेला आहे. अशा पद्धतीने आपला हा पाठ आता इथे संपलेला आहे. धन्यवाद. हॅलो 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 सर.